नमस्कार नमस्कार रसिक श्रोते हो. आवाज येतोय ना? येत नसेल तर मला तुम्ही इथे कमेंटमध्ये सांगाल. आपल्या महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे आणि सगळे संत आपल्याला सांगून गेले की कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगलं काय बघता येईल ते शोधावं. संतांच्या या उपदेशाची आज फार आठवण येते आहे, कारण आपण सगळेच कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये सध्या घरामध्ये बंदिस्त झालेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये चांगलं काय हे शोधत असताना मला मराठी साहित्य वार्तेचा शोध लागला. मराठी साहित्य वार्ता 1 मे पासून सुरू झालेल्या ह्या उपक्रमामध्ये आजपर्यंत जवळजवळ 20,000 साहित्यिकांनी आपली हजेरी नोंदवलेली आहे. अमरदीप वानखेडे सर अकोला, पवन गवई सर अकोला आणि वैशाली मोहिते मॅडम पुणे यांची ही संकल्पना आज महाराष्ट्रभर गाजते आहे आणि या तीनही संकल्पनाकार आणि शिल्पकारांना मी मनपूर्वक सुरुवातीलाच धन्यवाद देते. कुठलीही साहित्यिक चळवळ चालवणं सोपं नसतं आणि मराठी साहित्य वार्तेचे तर सकाळी 11 वाजता, दुपारी 2 वाजता, संध्याकाळी 6:30 वाजता आणि रात्री 9 वाजता एका दिवसात 4 कार्यक्रम होत आहेत आणि सगळेच कार्यक्रम उत्तम. साहित्य चर्चेला पूर्णपणे वाहून घेतलेलं हे साहित्याचं अग्निहोत्रच सुरू केलेलं आहे. या तीनही संकल्पनाकारांना मी मनपूर्वक धन्यवाद देते. माझी मैत्रीण कवयित्री आणि साहित्यिक मनीषा अतुल हिच्यामुळे मी साहित्य वार्तेशी जोडली गेले, त्यामुळे तिला सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद देते. आणि आपण सगळे रसिक श्रोते जे आवर्जून इथे ऐकण्यासाठी उपस्थित आहात, तुम्हालाही सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देते. साहित्यावर बोलू काही या विषयाअंतर्गत कथाकथन कसं करायचं या संदर्भात थोड्याशा तुमच्याशी गप्पा मारायला मी आलेली आहे. सुरुवातीलाच एक छोटीशी गोष्ट सांगते. काय एक होता आटपाट नगर. तिथे होता एक राजा. त्या राजाची एक आवडती राणी होती आणि त्यांचा एक राजपुत्र देखील होता. एकदा काय झालं, रेशमाच्या गादीवर झोपणारा, चांदीच्या ताटात जेवणारा, गुलाबाच्या पाकळ्यांवरून बागडणारा राजपुत्र एकाएकी रडायला लागला. राजपुत्राला काय झालंय कोणाला काहीच कळेना. वैद्यबुवांना बोलावलं. ते म्हणाले, पोट दुखत असणार असं म्हणून वैद्यबुवांनी एक मात्रा चाटवली. पण राजपुत्राचं रडणं काही थांबलंच नाही. मग दासी आली. राजपुत्राच्या पायाला कुठे गुलाबाच्या पाकळ्या टोचल्या का हे बघायला लागली. खाऊची भरभरून ताटं आणली, पण राजपुत्राचं रडणं काही थांबेना. मग काय झालं, राणीने राजपुत्राला कडेवर घेतलं आणि राजवाड्यासमोरच्या बागेमध्ये गेली आणि सहजच बागेत एक चिव दिसली आणि राणी राजपुत्राला सहजच म्हणाली, ती बघ चिवताई, चिवताई, चिवताई येतेस का? बाळाशी आमच्या खेळतेस का? बाळ आमचं फारच रडतंय, त्याच्याशी जरा बोलतेस का? आणि काय आश्चर्य, राणीने राजपुत्राचा आणि चिवताईचा असा संवाद साधला आणि राजपुत्राचं रडणं थांबलं. राजपुत्र हसायला लागला. रसिक हो, हे असं आहे निसर्गाचं आणि आपलं, आणि गोष्टीचं आणि आपलं जिव्हाळ्याचं नातं. गोष्ट किंवा कथा ऐकायला सगळ्यांनाच खूपच आवडतं. अगदी अबोध वयापासून कावचूच्या गोष्टीपासून आपला हा गोष्ट ऐकण्याचा प्रवास सुरू झालेला असतो. लहान मुलांना आपण जर नुसताच उपदेश केला, असं करा, तसं करू नका, हे चांगलं ते वाईट,
तर मुलं कधीही ऐकणार नाही. जे करू नका सांगितलं तेच मुद्दाम करतील. मग अशा वेळेस मुलांना जर गोष्टीच्या रूपातून सांगितलं तर मुलंही ऐकतात. जसं लहानपणी ना मला माझे वडील रोज रात्री एकच गोष्ट सांगायचे आणि रोज रात्री तितक्याच उत्सुकतेने मी ती गोष्ट ऐकायची सुद्धा. कोणती गोष्ट होती माहितीये? तुम्ही सगळ्यांनी लहानपणी ऐकलीच असणार. घाणेरड्या दिनूची गोष्ट. दिनू कसा घाणेरडा राहायचा, आंघोळ करायचा नाही, दात घासायचा नाही, डोळे धुवायचा नाही आणि मग त्याच्याशी कोणी खेळायला यायचं नाही. त्याच दिनूनी स्वच्छ छान आंघोळ केली, छान स्वच्छ कपडे घातले, तेल लावून भांग पाडला की सगळेजण त्याच्याशी खेळायला यायचे. अशी ती गोष्ट रोज वडील मला ती गोष्ट रंगवून रंगवून सांगायचे. ह्या गोष्टीतून स्वच्छतेचा नकळतच एक संस्कार मनावर झाला. असं आहे हे गोष्टींचं महत्व. अबालवृद्ध सगळ्यांनाच गोष्ट ऐकायला आवडतं. दोन वृद्ध जर भेटले तर हवा पाण्याच्या गोष्टी करतात. दोन सैनिक जर एकत्र आले तर युद्धाच्या गोष्टी करतात. तरुण तरुणी एकत्र आले तर प्रेमाच्या गोष्टी होतात आणि बालपणी चिवकावच्या गोष्टीतच मन रमतं. थोडं मोठं झालं की राजा राणी, परी, चेटकीण, राक्षस, चमत्कार ह्याच्यामध्ये आपण रमतो. कुमार वयामध्ये साहस कथा, रहस्य कथा, ऐतिहासिक कथा ह्याच्यामध्ये मन रमतं. तारुण्यात प्रेमकथेत मन रमतं आणि वृद्धपणी वास्तववादी जीवन दर्शन घडवणाऱ्या कथेमध्ये आपलं मन रमतं. थोडक्यात काय, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कथा किंवा गोष्ट ही आपल्याला साथ देत असते. कथा हा साहित्य प्रकार असा आहे की तो ऐकणाऱ्याचं, वाचणाऱ्याचं आणि लिहिणाऱ्याचं सुद्धा भावविश्व समृद्ध करत असतो. असा हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आवडता कथा हा साहित्य प्रकार. मला आता तुमच्याशी थोडंसं फक्त गप्पा या संदर्भात मारायच्या आहे की हे कथाकथन कसं करायचं किंवा गोष्ट कशी सांगायची. थोडेसे 4-5 मुद्दे जर आपण ह्याचे लक्षात घेतले तर आपलं कथाकथन सुद्धा अत्यंत श्रवणीय होतं. मी वपू काळेंच्या कथा ऐकल्यात, व्यंकटेश माडगुळकरांच्या, दमा मिरासदारांच्या, म्हणजे प्रत्यक्ष लेखकाच्या तोंडून लेखकाचीच कथा ऐकलेली आहे आणि प्रत्येक वेळेस अगदी भारावून गेल्यासारखं झालंय. त्यातल्या त्यात जास्त वपू काळेंच्या कथाकथनाने मी अतिशय भारावून गेले आणि ती कथा ऐकत असताना प्रत्येक वेळेस मलाही असं वाटायचं की आपणही असंच व्यासपीठावर उभं राहावं, गोष्ट सांगावी, कथा सांगावी आणि ते ऐकताना हजारो श्रोते भान विसरून जावे. थोडाफार प्रयत्न केला आहे, बघूया आता प्रेक्षकांना, श्रोत्यांना कितपत आवडतं ते. तर कथाकथन करताना सगळ्यात पहिली गोष्ट ही आपण लक्षात ठेवली पाहिजे की कथा कोणासमोर सांगायची, म्हणजे आपला श्रोता कोणत्या वयोगटातला आहे त्यानुसार कथेची निवड केली पाहिजे. म्हणजे 1 ते 7 वर्ष वयोगटामधल्या जर लहान मुलांसमोर गोष्ट सांगायची असेल तर पशु, पक्षी, प्राणी यांच्या कथा सांगितल्या पाहिजे आणि त्या कथा सांगताना आवाजाचे चढ उतार, राक्षस असेल तर राक्षसासारखा आवाज, परी असेल तर परीसारखा नाजूक आवाज आणि त्यानुसार चेहऱ्यावरचे हावभाव, म्हणजे छोटे मुलं सुद्धा त्या वातावरणामध्ये, त्या भावविश्वामध्ये एकरूप होऊन जातात, गुंगून जातात, त्यांचं दुःख, रडणं विसरून जातात. ते एक छोटंसं उदाहरण सांगते. लहान मुलांसमोर गोष्ट सांगायची तर कशी. एक होता पिंट्या उंदीर. चुरू चुरू बोलायचा, कुरू कुरू खायचा, तुरु तुरु पळायचा आणि टुकू टुकू बघायचा. काय ना, कथा सांगताना आपल्याला कुठे कुठे थोडासा पॉज घ्यायचा असतो, थोडंसं एका क्षणाची विश्रांती, ती सुद्धा खूप बोलकी असते. समोरचा उत्सुकतेने ऐकतो मग पुढे काय म्हणून. तर एक होता उंदीर. चुरू चुरू बोलायचा, कुरू कुरू खायचा, तुरु तुरु पळायचा आणि टुकू टुकू बघायचा. मनी मावची चाहूल लागतात पटकन बिळात लपायचा.
असा चप्पळ, असा धावरा. आई म्हणायची, अरे कुणीतरी ह्याला आवरा. असा हा पिंट्या उंदीर. शाळेत नाव घातलं आईनी आणि मग शाळा सुरू झाल्यावर पिंटू निघाला शाळेत. नवं दप्तर, नवी पाटी, पाटीवर लिहायला पेन्सिल मोठी, खाऊचा डब्बा आणि वॉटर बॅग काखेत. आईचं बोट धरून पिंटू चालला शाळेत. आता पाटी, पेन्सिल, दप्तर, खाऊचा डब्बा, वॉटर बॅग अशा सगळ्या आपल्या जिव्हाळ्याच्या वस्तू या कथेत आल्या की लहान मुलं सुद्धा तल्लीन होऊन ऐकायला लागतात. याचा मी अनुभव घेतलाय आणि त्या मुलांच्या डोळ्यामध्ये बघा एक प्रकारची उत्सुकता आपल्याला जाणवते. अरे वा, पिंट्या उंदीर शाळेत निघाला, माझ्यासारखाच खाऊचा डबा घेतला आणि मग ते अधिक उत्सुकतेने ऐकायला लागतात. तर गोष्ट सांगताना आपल्याला काय करायचं असतं, ऐकणाऱ्याच्या मनामध्ये उत्सुकता कशी निर्माण होईल याचं थोडंसं भान ठेवायचं असतं. 8 ते 10-11 वर्षापर्यंतचा मुलांचा वयोगट जर घेतला तर त्यांना परी, राक्षस, भूताच्या किंवा मग हितोपदेश, पंचतंत्र अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे. संतांच्याही गोष्टी सांगितल्या पाहिजे. क्रांतिकारकांच्या कथा सांगितल्या पाहिजे. कारण 8 ते 11 वर्षाचा हा वयोगट कसा आहे ना, थोडा थोडा स्वतः विचार करायला शिकत असतो तो. आपण त्यांना काही सांगितलं की ते आपल्याला बघा 100 प्रश्न विचारतात. असं का, तसं का नाही, हेच का, ते का नाही, मग ते गोलच का, मग ते वाटोळच का, मग ते चौकोनीच का, 100 प्रश्न विचारतात. कित्येकदा मग आपल्याला म्हणायला वाटतं आता जरा गप्प बस, प्रश्न विचारणं बंद कर. एक प्रकारची ही त्यांच्या बुद्धीची भूक असते आणि म्हणून त्यांना अशा कथा सांगायच्या की ते थोडासा स्वतःचा विचार करायला प्रवृत्त होतील. त्यातल्या त्यात सकारात्मकता वाढवणाऱ्या सुद्धा कथा या वयोगटातल्या मुलांना आपण सांगितल्या पाहिजे. 12 ते 15 वर्षाचा हा जो वयोगट आहे ना, यांना संस्कार कथा, साहस कथा, युद्धाच्या कथा, विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा अशा कथा सांगितल्या पाहिजे. कारण हा वयोगट कसा आहे, स्वतःची विचारसरणी निश्चित करणारा असा हा वयोगट आहे. आणि ह्या वयोगटातले मुलं एक स्वतःचा आदर्श शोधत असतात की मला कुणासारखं व्हायचंय याच्या शोधात ते असतात. आणि म्हणून त्यांच्या समोर हा आदर्श ठेवणं हे तुमचं, आमचं, आपल्या पिढीचं काम असतं की ही पिढी भरकटून जायला नको. त्यांच्यासमोर संस्कृतीचा, समाजात कसं वागायचं, वडीलधाऱ्यांशी कसं बोलायचं, देश ही संकल्पना या मुलांना आपण समजावून सांगितली पाहिजे. कारण ह्या वयोगटामध्ये जर आपण हा संस्कार केला तर तो चिरकाल टिकणारा असतो. नाहीतर मग मुलं कसे एकलकोंडे असतात. आजकाल तर आपण पाहतो कुटुंबामध्ये हम दो आणि हमारा एक अशीच कुटुंबाची स्थिती असते. आणि मग हे एक ते मुलं एकलकोंडे बनत जातात. त्यांना शेअरिंगची सवय लागली पाहिजे किंवा आपल्या भावना, आपले विचार दुसऱ्याला सांगण्याची सुद्धा सवय लावणं फार गरजेचं असतं. नाहीतर मग हे मुलं स्वतःच्याच मनाशी विचार करत बसतात आणि मग केव्हा डिप्रेशनमध्ये जातात, केव्हा त्यांना एकटेपण वाटायला लागतं हे आईवडिलांच्या सुद्धा लक्षात येत नाही. आणि म्हणून त्यांना आपण सतत अशा चांगल्या कथा सांगितल्या पाहिजे की ज्याच्यातून त्यांच्यासमोर एक आदर्श उभा राहील. फक्त मी, माझं ह्याच्या पलीकडे जग आहे, ह्याच्या पलीकडे समाज आहे आणि समाजाच्या पलीकडे आपला देश आहे. मुख्यतः हा राष्ट्रभक्तीचा, देशभक्तीचा संस्कार या वयामध्ये मुलांवर होणं फार गरजेचं असतं. आणि म्हणून त्यांना मुख्यतः ऐतिहासिक, क्रांतिकारकांच्या, शौर्याच्या अशा कथा सांगितल्या पाहिजे की ज्यामुळे त्यांच्यामधली सकारात्मकता वाढेल. विज्ञान कथा सांगा, विज्ञानाची आवड मुलांना लागेल. खगोलाच्या कथा सांगा, ज्यामुळे एक ते आकाशातलं, या अवकाशाच्या पलीकडचं जग मुलांना खुणावायला लागतं. समुद्राचं संशोधन सुरू आहे, एक अंतराळाच्या पलीकडे आणि एक समुद्राच्या खोल तळाशी, आणि मध्ये आपण आहोत. या तीनही जगाचं आकर्षण मुलांच्या मनामध्ये निर्माण होईल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. त्यापुढे म्हणजे 15च्या पुढचा वयोगट. आता काय आहे ना, आपले विचार पक्के झालेले असतात.
नेमकं आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे याची पण थोडीफार मार्ग या वयोगटातल्या मुलांना मुलींना सापडलेला असतो आणि त्यांच्या मनामध्ये एक ध्येय तयार झालेलं असतं. त्या दिशेने ते वाटचाल करायला लागतात आणि त्यामुळे 15च्या पुढचा वयोगट हा बौद्धिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या फार प्रगल्भ झालेला असा असतो. मग अशा लोकांच्या समोर समाजातले प्रश्न मांडले पाहिजे, कुटुंबातले प्रश्न मांडले पाहिजे, स्त्रियांच्या समस्या आणि त्याची उकल असं दोन्हीही त्यांच्यासमोर मांडलं की मग ते स्वतः पण त्याच्यावर विचार करायला लागतात आणि स्वतःचा मार्ग शोधण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. मग अशा वयोगटासमोर तुम्ही जी.ए. कुलकर्णींच्या कथा सांगा, पु.शी. रेगेंच्या कथा सांगा, व.पु. काळे, माडगूळकर, गाडगीळ, भावे, गोखले हे तर नवकथेचे 4 आधारस्तंभ. यांच्या कथा कशा आहेत? ह्या मनोविश्लेषणात्मक कथा आहेत. म्हणजे एखाद्या घटनेकडे 2 व्यक्ती कशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतील, एकाच घटनेचा 2 व्यक्तींवर कसा वेगवेगळा परिणाम होईल, अशा मनोविश्लेषणात्मक कथा या लेखकांनी लिहिलेल्या आहेत. 15 वर्षाच्या पुढच्या वयोगटासमोर आपण या अशा कथा सांगितल्या तर त्या त्यांना आवडतात. तर अशा रीतीने पहिला मुद्दा मी आपल्याला सांगितला ते म्हणजे आपल्याला प्रेक्षक श्रोता कोणत्या वयोगटातला आहे त्यानुसार कथेची निवड करायची. दुसरा मुद्दा आहे कथाकथन करताना लक्षात घेण्याचा, तो म्हणजे वाचिक अभिनय. अभिनय 2 प्रकारचा, एक आंगिक आणि दुसरा वाचिक. आंगिक म्हणजे आपण आपल्या शरीराच्या माध्यमातून, अवयवांच्या माध्यमातून जे काही लोकांसमोर मांडतो ते, आणि दुसरं आहे शब्दाद्वारे आपण श्रोत्यांशी बोलतो, तर ते शब्द सुद्धा आपल्या मनातला भाव प्रगट करण्याच्या पद्धतीने उच्चारायचे, त्याला म्हणायचं वाचिक अभिनय. थोडक्यात अभिवाचन ही जी संकल्पना सध्या साहित्य क्षेत्रामध्ये रूढ झालेली आहे तो वाचिक अभिनयाचाच एक भाग आहे. आपण जे बोलतो आहे ते चेहऱ्यावरच्या आपल्या हावभावातून तर लक्षात यायलाच हवं, पण आवाजाच्या चढ उतारामधून सुद्धा ते ऐकणाऱ्याच्या लक्षात यायला हवं. वाचिक अभिनयामध्ये व्यक्ती कथा सांगताना कशी उभी राहते किंवा कशी बसते हा सुद्धा भाग त्याच्यामध्ये येतो. कारण श्रोते फक्त तुम्हाला ऐकत नसतात तर बघतही असतात, त्यामुळे हा भाग सुद्धा त्याच्यामध्ये महत्त्वाचा असतो. शिवाय आपला वाचिक अभिनय असा पाहिजे की त्यामुळे कथेचा जो कथानक आहे त्याची वातावरण निर्मिती सुद्धा आपल्या सांगण्यातून व्हायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाचिक अभिनय असा पाहिजे की ऐकणाऱ्याच्या मनामध्ये पुढे काय, आता काय अशी उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. एका सरळ संथ याच्यामध्ये आपण वाचतोय आणि समोरच्या श्रोत्याला मग ते ऐकून त्याच्यावर समजून घ्यावं लागतंय, अरे ह्याच्यातून काय म्हणायचंय, असे ऐकणाऱ्याला कष्ट पडायला नको. शब्द कानावर पडले की लगेच त्याच्यातला भाव मनामध्ये उतरायला हवा. असा हा वाचिक अभिनय. वाचिक अभिनयामध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग येतो, तो म्हणजे तुमचे उच्चार स्पष्ट असायला पाहिजे. जसं साधारणपणे काही उच्चारांमध्ये आपल्याला फरक, जसं की न आणि न म्हणजे नळाचा न आणि बाणाचा न ह्याच्यातला फरकच पुष्कळ जणांना कळत नाही आणि मग आनी, पानी, तुनी, मिनी असं बोललं जातं. अर्थात ग्रामीण भागामध्ये असे शब्द रूढ झालेले आहेत. ग्रामीण बोलीभाषेबद्दल मी ह्याच्यानंतर सांगणारच आहे. सध्या मी जे सांगते आहे ज्याला आपण प्रमाण भाषा म्हणतो साहित्याच्या भाषेमध्ये, त्या प्रमाण भाषेतल्या उच्चारांविषयी सांगते. त्यामुळे जसं एक शब्द सांगते तुम्हाला, स न नळाचा न आणि स न बाणाचा न, हे 2 शब्द आहेत. आता न आणि न ह्या 2च्या उच्चारामधला जर फरक लक्षात आला नाही तर शब्दांच्या अर्थामध्ये कसा गोंधळ होईल बघा. दिवाळी हा आमचा
फार मोठा सण आहे. आता बघा, सण, नळाचा न म्हटल्याबरोबर सण म्हणजे काय, इसवी सन, वर्ष. आणि दिवाळी हा आमचा फार मोठा सण आहे. दिवाळी हा आमचा फार मोठा सण, बाणाचा न असा तिथे उच्चार केला पाहिजे. हा थोडासा उच्चारांमधला फरक आहे. तसाच ळ आणि ड, कमळ, माळेचा ळ आणि कमड असं म्हणतात. तर हे कानाला थोडंसं खटकतं आणि पुष्कळ ठिकाणी मग शब्दांमधला अर्थभेद सुद्धा होतो. तसेच आपल्या वर्णमालेमध्ये काही वर्ण असे आहेत की एकाच वर्णाचे 2 उच्चार होतात आणि त्या दोन्ही उच्चारांचा अर्थ मात्र वेगळा होतो. जसं उदाहरण सांगते तुम्हाला, ज हा एक वर्ण आहे. ज चे 2 उच्चार. उदाहरण देते म्हणजे लक्षात येईल. जप, आपण म्हणतो ना, जपून जा, जपून राहा. कोविड-19च्या काळात कोणी बाहेर गेलं की आपण म्हणतो जपून जा, जपून जा. ज हा एक उच्चार. हा उच्चार करताना आपली जीभ बघा दंतव्य म्हणजे दाताच्या मुळाशी लागते, ज. आणि जप, श्रीराम नामाचा जप कर, ज. आपली जीभ याला म्हणतात तालव्य, म्हणजे ही थोडीशी टाळूला आपली जीभ लागते. जप म्हणजे जपून राहा आणि जप म्हणजे जप कर, हरिनामाचा जप कर. बघा, ज आणि ज 2 वेगळे उच्चार आहेत. जप, जप अक्षर तीच आहेत, पण शब्दाच्या अर्थामध्ये मात्र बदल होतो. तसंच गज आणि गज. गज असं म्हटलं की लोखंडी गज आणि गज असं म्हटलं की हत्ती. म्हणजे आहे ना, अर्थामध्ये अक्षरशः जमीन आसमानाचा फरक पडतो उच्चार बदलल्याबरोबर. तसंच जंगल असा हा खरा शब्द आहे, पण काही उच्चारताना जंगल म्हणतात. ते खरं तर चुकीचं आहे. आता जंगल आणि जंगल अर्थात फरक नाही पडत. मी आधीची उदाहरणे सांगितली त्याच्यात अर्थात फरक पडत होता, पण जंगल आणि जंगल अर्थात फरक नाही पडत. पण प्रमाण भाषेनुसार जर आपण पाहिलं तर जंगल हा उच्चार जास्त बरोबर आहे. तसा च हा एक वर्ण आहे. चमचा, चादर. आता हिंदीचा प्रभाव असेल तर काय म्हणतो आपण, चम्मच, चादर. मैंने चादर ओढली, चादर हिंदी उच्चार झाला. मी चादर घेतली, चादर मराठी उच्चार झाला. चल म्हणजे माझ्या बरोबर चल. हिंदी बोलताना आपण काय म्हणतो, चल मेरे साथ चल, है ना. म्हणजे उच्चारात फरक, एक हिंदीतला एक मराठीतला, असेही उच्चार आहेत. तसा झ हे पण एक अक्षर असं आहे. झपझप चल असं म्हणतो आपण, झालं झपझप. आणि दुसरा एक शब्द, काय झमेला उभा करून ठेवलाय, झ झ. हे सगळे जे वर्ण आहेत ना, तालव्य आणि दंतव्य असे यांचे 2 उच्चार आहेत आणि त्या उच्चारानुसार अर्थामध्ये थोडासा फरक पडलेला आहे. काही शब्द असे आहेत त्याला एखादी मात्रा सुद्धा कमी जास्त केली ना तरी अर्थामध्ये फरक पडतो. जसं उपहार. उपहार म्हणजे भेट वस्तू आणि उपाहार, अल्पोपहार म्हणजे खाण्याची. एक मात्रा उपहार, उपाहार, प ला एक काना जोडल्याबरोबर अर्थामध्ये फरक झाला. तसंच अंतर, 2 वस्तूंमधलं, 2 गोष्टींमधलं अंतर आणि आंतर म्हणजे आंतरमन. एक काना फक्त आपण जास्त दिला की लगेच त्याच्या अर्थामध्ये फरक पडलेला आहे. तसंच परायण, कर्तव्य परायण आपण म्हणतो, म्हणजे कर्तव्याला तत्पर. आणि पारायण म्हणजे धार्मिक पोथीचं पारायण. एक काना वाढल्याबरोबर अर्थात बदल झाला. वास्तव, वास्तव म्हणजे खरी सत्य परिस्थिती. मला वास्तव माहिती आहे म्हणजे मला खरी परिस्थिती माहिती आहे. वास्तव्य म्हणजे मुक्काम. माझं इथलं वास्तव्य वाढलं आहे म्हणजे माझा मुक्काम वाढला आहे. हे एक काना मात्राच्या फरकाने सुद्धा अर्थामध्ये कसा बदल होतो. बोलताना आपण ह्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे.
म्हणजे आपल्या मनातली भावना श्रोत्यांपर्यंत बरोबर पोहोचते की नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता मगाशी मी म्हटलं तो ग्रामीण बोलीचा विषय. ग्रामीण, वऱ्हाडी, खानदेशी, अहिराणी, कोकणी 18 बोली भाषा आहेत. याच्यापेक्षा जास्तही असतील. आणि प्रत्येक बोली भाषेची एक वेगळीच गोडी आहे. अहिराणी भाषा आहे, बहिणाबाई चौधरींच्या कविता आहेत, त्यातला य नको प्रत्येक ठिकाणी य य असं आलेलं आहे. ते सुद्धा कानाला ऐकायला गोड वाटतं. जेव्हा आपण ग्रामीण भाषेतल्या कथा सांगू तेव्हा ती त्या भाषेची गरज असेल तेव्हा तिथे तसाच उच्चार केला पाहिजे. तिथे आपण प्रमाण भाषेनुसार शुद्ध बोलण्याचा प्रयत्न केला तर त्या ग्रामीण भाषेतली गोडीच नाहीशी होईल आणि त्याची मजाच सगळी निघून जाईल. एक तुम्हाला याच्यासाठी छोटंसं उदाहरण देते. प्रतिमा इंगोले आपल्या वऱ्हाडातल्याच एक सुप्रसिद्ध लेखिका आहेत आणि त्यांनी वऱ्हाडी बोलीमध्येच कथा लिहिलेल्या आहेत. त्यांची एक कथा थोडासा भाग तुम्हाला वाचून दाखवते. फार मस्त, खूप छान कथा लिहिलेल्या आहेत त्यांनी आणि ती वऱ्हाडी बोली सुद्धा इतकी छान आपल्याला आवडते. त्यांची एक कथा मी 11वी-12वीत असताना मला अभ्यासाला होती, ती मला आठवते आहे. ग्रामीण भागामधल्या त्या मुलीचं लग्न ठरलेलं असतं पण हुंड्यापायी ऐन लग्नाच्या मांडवामध्ये तिचं लग्न मोडण्याची वेळ येते. मुलगी शिकलेली असते खेड्यातली असून सुद्धा आणि मग तीच आपल्या वडिलांना सांगते की अजिबात हुंडा देऊ नका, हे लग्न मोडलं तरी चालेल. हा त्या कथेतला भाग थोडासा तुम्हाला वाचून दाखवते म्हणजे ग्रामीण बोलीची गोडी कशी असते ते तुमच्या लक्षात येईल. आता ती तरुणी आहे जिचं लग्न मांडवामध्ये लागता लागता मोडलेलं आहे. ती म्हणते आपल्या वडिलांविषयी, म्या बुड्याचा हात धरला आणि म्हणलं, बापू तुम्ही तो गोफ नेऊ नका, म्या शेवटचं सांगतो हा, नाही तर मी आळात उडी मारू. तसा बुडा दचकला. माय लढायला लागली. मायचं पाहून माया तिघी बी बाईंनी लढायला लागल्या. निळा अवकळा पसरला. जसं तिथे लगीन नव्हतंच तशी माया आजी पुढे आली. माया तोंडावरून हात फिरवायला लागली आणि माले म्हणली, एवढी शायनी सुरती हायस तू, आता आमचंही जरा ऐकायला लागते. अव असं नसतं, नवरदेव रुसतच असते. अव त्यानं तरी लग्नात नाही रुसावं तर मग कवा जावई कहाले म्हणावं मग त्याले. पण म्या आता त्याच्याशी लग्न करायची नाही म्हणजे नाही. मग बुडा म्हणे, इमे म्या तुझ्या पाया पडतो पण महा एवढा ऐक बाई. अव असं होतच असते. मग मात्र महा काही चाललं नाही. म्या गटमुकीच राहिली. तसा बुडा गोफ घेऊन निघाला. तिथल्यात माया फुई भाऊ पुढे आला आणि म्हणाले लागला, थांबा मामा, म्या करतो इमीशी लगीन. अर पण तुवा मायले तर 30,000 हुंडा पाहिजे म्हणते. मामा मले खडकू बी देऊ नका, मी आत्ताच इमीशी लगीन करतो. तिथल्यात आत्या आली आणि म्हणली, अरे इजा तुले पिस लागलं का काय? ते सळगोयाची पोरगी आहे ना, तूनच पसंत केली आहे ना. अरे 30,000 हुंडा देते. ती पोरगी इमीपेक्षा शिकेली नाही पण 30,000 हुंडा आहे, त्याच पोरीशी लगीन कर. पण माया फुई भाऊ म्हणे, माय तू आता मुकी राह, नाही तर मामाची पोरगी करायची आपली रीतच आहे. मी रीतीच म्हणून राहिलोय. मला पैसा नाही पाहिजे, कोणची दुसरी पोरगी बी मी करणार नाही. मी आता लगीन करीन तर इमिशीच करीन. आता माया फुई बाई डॉक्टर झाला होता. आता त्यानंच असं म्हटल्यावर काय. आणि तिथल्यात मामा आले आणि म्हणायला लागले, लावा रे लावा, त्या इले हळद लावा. तसं लहानपणी मला त्याच्यावरून आणि त्याले मायावरून लई चिळवत असायचे. आम्ही खेळभात खेळत होतो ना, त्यातले नवरा बायको होतो. आता ते सारं खुरुमुरू झालं होतं. माय सपन खरं व्हायला लागलं होतं. भुयाचं माय आणि आखीन कोणाकोणाचं सपन पुरं झालं होतं. रसिक हो,
ही अशी प्रतिमा इंगोले यांची सपन ही कथा. आता या ठिकाणी मी तुम्हाला जो शब्दांच्या उच्चाराबद्दल सांगितलं तो जर नियम तुम्ही इथे लागू कराल तर ही कथा अजिबात आपल्याला आवडणार नाही, ऐकायला सुद्धा चांगली वाटणार नाही. लगीनच्या ऐवजी लग्न हा शब्द तिथे योग्य वाटणारच नाही. म्हणून कथेची जशी मागणी असेल त्यानुसार आपण आपली भाषा, आपले उच्चार हे बदलायला पाहिजे. जसं की आता पुलंचं साहित्य सगळ्यांनी वाचलंच असेल. पुलंचा अंतू बर्वा, कोकणातली त्याची ती बोली भाषा, ते सुद्धा बोलायचं म्हणजे कसं, आता कोकणातल्या लोकांचं बोलायचं म्हणजे एक प्रकारचा अनुनासिक स्वर आपल्याला काढावा लागतो. म्हणजे ती बोलण्याची ढंगच तशी. जसं ते काय म्हणतात, काय मग या ना आमच्या रत्नागिरीले, खाऊ आपण आंबे, खाऊ फणस, खाऊ आणि मस्त पडेल राहू. काय येणार का मग रत्नागिरीला असं म्हटलं म्हणजे आपल्या लक्षात रत्नागिरीला असा उच्चार तिथे चालणारच नाही. रत्नागिरीला असा नाकात आणि रत्नागिरी हाच उच्चार खरा कोकणी उच्चार ठरतो. त्यामुळे बोली भाषेतल्या ह्या काही खुणा, हे बोली भाषेची काही वैशिष्ट्य ही सुद्धा आपल्याला बोलताना, कथा सांगताना जपायलाच हवी. वेळ आहे अजून थोडा. एक ऐतिहासिक कथा तुमच्या समोर मी सांगते. म्हणजे आता कथा अशी सांगायला हवी, तशी सांगायला हवी, हे असं शाब्दिक शब्दातून सांगण्यापेक्षा एक तुमच्या समोर छोटंसं प्रात्यक्षिक. क्रांतिकारकांची कथा आहे. 15 वर्षापर्यंतच्या मुलांसमोर, विशेषतः शालेय वयोगटातल्या मुलांसमोर अशा प्रकारच्या कथा जर आपण सांगितल्या तर नक्कीच त्यांच्यामध्ये सुद्धा देशभक्ती, राष्ट्रप्रेम निर्माण होईल. की जे राष्ट्रप्रेम निर्माण होण्याची आज सगळ्यात जास्त गरज आहे. आपणही सगळे आता सुजाण वाचक आहात, विचारवंत आहात, साहित्यिक आहात. त्याच्यामुळे आत्ताची काय गरज आहे हे तुम्हाला वेगळ्याने सांगायला नको. फक्त आपल्या मातृभूमीचा गळा आवळण्यासाठी टपून बसलेल्या 2 शत्रू राष्ट्रांशी आपल्याला लढा द्यायचा आहे. आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला त्यासाठी तयार करायचं आहे. म्हणून माझा मुख्यतः भर शालेय वयोगटातल्या मुलांना क्रांतिकारकांच्या कथा सांगण्यावर असतो. तर मुलांसमोर सांगण्याची एक क्रांतिकारकांची कथा एक 10 मिनिटात मी तुमच्यासमोर सादर करते. 22 जून 1897ची रात्र. पुण्याजवळच्या गणेशखिंडीत 2 तरुण डबा धरून बसले होते. एकाचं वय होतं 23, एकाचं वय होतं 25. दोघंही सख्खे भाऊ, एकाच मातेच्या पोटी जन्माला आलेले. दोघांच्याही हातात पिस्तूल होतं. दोघंही अंधारात डबा धरून बसले होते. दोघांनाही शिकार करायची होती राक्षसांची. काय नावं होती त्या राक्षसांची? एकाचं नाव होतं रँड आणि एकाचं नाव होतं आयर्स्ट. अरे, ही तर माणसांची नावं आहेत. हो, नावं माणसांची आहेत, पण त्यांची करणी मात्र राक्षसाची. कोण होते हे दोघं? रँड आणि आयर्स्ट. हे दोघं होते इंग्रज अधिकारी. काय करत होते ते? त्यावेळेस पुण्यामध्ये ग्रंथीज्वराची साथ आलेली होती, प्लेगची साथ. आणि या साथीवर या 2 इंग्रज अधिकाऱ्यांकडे जालिम उपाय होता, तो म्हणजे अन्याय आणि अत्याचार. आज आपणही अशाच एका साथीच्या रोगाच्या विळख्यामध्ये अडकलेलो आहोत. आणि आपण बघतोय आपलं सरकार आपल्यावर औषधोपचार करताय, आपली काळजी घेत आहे. पण त्यावेळेचं सरकार, इंग्रजांचं सरकार, या ग्रंथीज्वराच्या साथीवर त्यांच्याकडे एकच उपाय होता. घराघरात शिरायचं, प्लेगचा उंदीर कुठे सापडतोय का हे बघण्यासाठी घरातलं सगळं सामान बाहेर काढायचं, घरातल्या माणसांना रस्त्यावर ओढायचं, अगदी म्हातारी माणसं असतील त्यांना सुद्धा ओढून बाहेर काढायचं. इतकंच नाही, आईच्या मांडीवर दूध पिणारं छोटंसं तान्हं बाळ असेल ना, त्याला सुद्धा खसकन ओढून घ्यायचं आणि फेकून द्यायचं. असा हा अन्याय आणि अत्याचार हे 2 इंग्रज अधिकारी करत होते. आणि म्हणून ह्या 2 तरुणांना या इंग्रज अधिकाऱ्यांचा राग आला, संताप आला. आणि म्हणून
पुण्याजवळच्या गणेश खिंडीत हे दोन तरुण डबा धरून बसलेले होते. 22 जून 1897ची रात्र. सगळं शहर रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईने झगमगून गेलेलं होतं. काय होतं? इंग्लंडच्या महाराणीच्या राज्यारोहणाचा सोहळा. राणी इंग्लंडची आणि सोहळा आमच्या देशात, आमच्या छातीवर. स्वातंत्र्याची ही क्रूर चेष्टा या दोन तरुणांना सहन झाली नाही आणि त्यांनी ठरवलं या राज्यारोहण सोहळ्याचा आनंद या इंग्रज अधिकाऱ्यांना उपभोगूच द्यायचा नाही. आणि म्हणून त्यांच्या वाटेवर हे दोन तरुण डबा धरून बसलेले होते. त्यांचा एक मित्र होता. जवळच्याच एका झाडावरती तो चढून बसलेला होता. लांबून घोडागाडी येताना दिसली की हा तरुण सूचना देणार होता. गोंद्या आला रे आला. आणि मग हे दोन तरुण सावध होणार होते. अमावस्येची रात्र, काळाकुट्ट अंधार, काहीही आवाज नाही. आणि तितक्यात दुरून घोड्याच्या टापांचा आवाज कानावर यायला लागला. आणि झाडावर बसलेला जो तो मित्र होता तो ओरडला, गोंद्या आला रे आला. आणि हे दोन तरुण सावध झाले. घोड्याच्या टापांचा आवाज जवळ आला, आणखी जवळ आला. आणि एकाच्या बंदुकीतून गोळी सुटली. आवाज आला ठो. बग्गीतले रँड अधिकारी खाली कोसळले. त्यांचे अंगरक्षक धावून आले. क्या हुआ, कैसा हुआ, क्या हुआ, कैसा हुआ. कुठून गोळी आली, कोणी गोळी मारली, कुणीही सापडलं नाही. वातावरणात शांतता. बग्गी पुढे निघून गेली दवाखान्याच्या दिशेने. पुन्हा वातावरणात शांतता. थोड्या वेळाने पुन्हा बग्गीचा आवाज यायला लागला. बग्गी हळूहळू जवळ जवळ यायला लागली. आणि झाडावरचा मित्र पुन्हा एकदा ओरडला, गोंद्या आला रे आला. आणि दुसरा तरुण सज्ज झाला. बंदुकीच्या चापावर बोट ठेवून तो सज्ज होता. घोड्याच्या टापांचा आवाज जवळ जवळ आला. आणि ह्याच्या बंदुकीतून गोळी सुटली. आवाज आला ठो. दुसऱ्या बग्गीतले आयर्स्ट अधिकारी खाली कोसळले. पुन्हा त्यांचे अंगरक्षक धावत आले. क्या हुआ, कैसा हुआ, क्या हुआ, कैसा हुआ. कुणीही दिसलं नाही, कुठूनही आवाज आला नाही. बग्गी पुन्हा दवाखान्याच्या दिशेने निघून गेली. आणि अमावस्येच्या त्या अंधारामध्ये हे दोन तरुण भूमिगत झाले. गोळ्या कुणी मारल्या, कुणाचाही पत्ता लागला नाही. शोध सुरू झाला. इंग्रजांचा शोध सुरू झाला. कुणीही सापडलं नाही. मग इंग्रजांनी गोळी मारणाऱ्यांची नावं सांगणाऱ्यासाठी भलं मोठं बक्षीस जाहीर केलं. पैशाचा मोह कुणाला चुकलाय? या पैशाच्या मोहाने एक तरुण पुढे झाला आणि त्यांनी या दोन तरुणांची नावं सांगितली. एकाचं नाव होतं बाळकृष्ण हरिपंत चाफेकर आणि दुसऱ्याचं नाव होतं दामोदर हरिपंत चाफेकर. चाफेकर बंधू पकडले गेले. आपल्या दोन्ही भावांची नावं सांगणाऱ्या तरुणाचा, या दोन बंधूंचा तिसरा एक भाऊ होता वासुदेव हरिपंत चाफेकर. त्याला राग आला आणि आपल्या भावांची नावं सांगणाऱ्या या फितुराला वासुदेवाने जाऊन गोळ्या घातल्या. वासुदेव सुद्धा पकडला गेला. तीनही चाफेकर बंधू पकडले गेले. त्यांच्यावर खटला सुरू झाला. न्यायालय इंग्रजांचं, न्यायाधीश इंग्रजांचा आणि न्यायही इंग्रजांचाच. काय न्याय मिळाला? फाशी. 18 एप्रिल 1898ची प्रभात. सूर्योदय होण्यापूर्वीच हे क्रांती सूर्य मावळतीला निघाले. तिघांच्याही हातामध्ये होती भगवद्गीता. हसत हसत फासाच्या तख्ताकडे चालत गेले. शेवटच्या क्षणी सुद्धा त्यांच्या ओठावर एकच उद्गार होता, भारत माता की जय. चाफेकर बंधू फासावर लटकले. चाफेकर बंधूंच्या बलिदानाची ही घटना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामधून प्रसिद्ध झाली. छोट्या तात्याने ही बातमी वाचली. धावत तो आपल्या देवघराकडे गेला. देवघरामध्ये तुळजा भवानीची सुंदर मूर्ती होती. नुकतीच पूजा आटोपलेली होती. तबकात ताजी फुलं होती. तात्यानी तबकातली ही ताजी फुलं उचलली, तुळजा भवानीच्या चरणांवर वाहिली आणि तुळजा भवानीच्या चरणांना स्पर्श करून प्रतिज्ञा केली. घोर प्रतिज्ञा केली, भीष्म प्रतिज्ञा केली. माते,
चाफेकर बंधूंनी हा जो आत्मयज्ञ पेटवला आहे, हा आत्मयज्ञ मी असाच धगधगत ठेवणार आणि वेळ आली तर त्यात मी माझ्याही प्राणांची आहुती देणार. शत्रूस मारिता मारिता मरे तो झुंजेल. तुझ साठी मरण ते जनन, तुझ वीण जनन ते मरण. रसिक, चाफेकर बंधूंच्या आत्मबलिदानाची ही कथा मुलांना सांगायची आणि नंतर मग मी मुलांना प्रश्न विचारते. तुळजाभवानीच्या चरणांना स्पर्श करून प्रतिज्ञा घेणारा हा छोटा तात्या म्हणजे कोण? बहुतेक तर मला मुलांकडून उत्तर मला हवं ते मिळतं, पण कधी कधी एक स्वर असा येतो, तात्या म्हणजे तात्या टोपे. झाशीच्या राणीबरोबर लढणारे तात्या टोपे मुलांना आठवतात. पण मग सांगावं लागतं मुलांना, हा छोटा तात्या म्हणजे हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. अशा या क्रांतिकारकांच्या कथा जर आपण मुलांना सांगितल्या तर त्यांच्याही मनामध्ये इतिहासाबद्दल गोडी निर्माण होईल. आपला देश काय, पारतंत्र्य कसं होतं, स्वातंत्र्य कसं मिळवलं, आता ते स्वातंत्र्य आपल्याला टिकवण्यासाठी काय करायचं आहे, हे सगळे विचार मुलांच्या डोक्यामध्ये या निमित्ताने सुरू होतात. हेच तर आपल्याला हवं आहे ना. पुढच्या पिढीने कशा दृष्टीने विचार करायला हवा आहे, काय वाचायला हवं आहे, काय ऐकायला हवं आहे, हे आपण ठरवायचंय. आपण हा संस्कार मुलांना द्यायचा आहे. म्हणून अशा पद्धतीने जर आपण मुलांसमोर कथाकथन केलं तर नक्कीच त्याचा प्रभाव पडू शकतो. मला असं वाटतं की कथाकथन कसं करावं माझ्या परीने मी हे तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना हे आवडलं असेल अशी मी आशा करते. इथे खूप मला कमेंट्स आलेले आहेत, खूप सुरेख आहे म्हणून, आवडलं म्हणून. तसं मला लाईव्ह येण्याची फारशी सवय नाही आहे. हा माझा 3रा किंवा 4थाच प्रयोग आहे, त्यामुळे मी माझ्या बोलण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं आणि इकडे तुम्ही माझ्यासाठी काय लिहिताय त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. त्यामुळे प्रत्येकाची मला दखल घेता आली नाही. तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करते. वानखेडे सर, गवई सर, मोहिते मॅडम, तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. इथे मराठी साहित्य वार्ताच्या याच्यावर येऊन मला सगळ्यांशी तुमच्याशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मनीषाचे, माझ्या मैत्रिणीचे सुद्धा पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि इतकी रात्र झालेली असून सुद्धा तुम्ही सगळ्यांनी उत्सुकतेने, कौतुकाने मनापासून ऐकलं आणि माझंही कौतुक केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. थांबू सर? थांबायचं कसं?